केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेकडून विविध सुविधा आणि स्वच्छतेच्या कामाची तयारी करण्यात येते आहे। रस्त्यांचं पॅचवर्क, धोकादायक झाडांची छाटणी, अतिक्रमण हटवणं अशी कामं सुरू करण्यात आली आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्याच्या अनुषंगानं सर्किट हाऊस, शाहू टोल नाका, धैर्यप्रसाद चौक, खानविलकर पेट्रोल पंप आणि महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्त्यांचं पॅचवर्क करण्यात येत आहे। या रस्त्यांच्या कडेला असलेली धोकादायक झाडं, फांद्यांची छाटणी, अतिक्रमण हटवणं, ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करणं, स्वच्छता, पाणीपुरवठा, त्याशिवाय मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते। दौऱ्याच्या मार्गावरील रस्ते खुदाईची कामं तातडीनं पूर्ण करून ती मुजवण्यात येत आहेत। महालक्ष्मी मंदिर परिसर, भक्तिसेवा विद्यापीठ प्रवेशद्वार, भवानी मंडप चौक, शहाजी कॉलेज ते दसरा चौक, केएसबीपी चौक या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेटिंगही करण्यात येत आहे। आरोग्य, उद्यान, सार्वजनिक बांधकाम, नगररचना आणि विविध विभागांकडून आवश्यक कामं वेगानं पूर्ण करण्यात येत आहेत। दरम्यान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नामदार अमित शहा यांच्या दौऱ्यातील रूटची पाहणी केली। रस्त्यांची स्थिती, स्वच्छता व्यवस्था, धोकादायक झाडं, फांद्यांची छाटणी, पार्किंग व्यवस्था यांचा आढावा घेतला। या दौऱ्यादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या।